स्टार्ट. जे भारतीय संविधान जीवन सर्जेराव आहेर राहणार धामणगाव याची एक चांगल्या प्रकारे एक आर्मीमध्ये निवड झालेली आहे आणि एक सोज्वळ असं मनमिळावं असं व्यक्तिमत्व त्याचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या व्हिडिओमध्ये उपस्थित आहे. एक आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. बरं, मला एक सांग की तुझी एक आर्मीमध्ये निवड झालेली आहे. बरं, ही निवड कुठे झाली आहे काय सांगा? हे नाशिकला निवड झालेली आहे माझी 116 बटालियन PA टी ए पॅरा पोस्टिंगमध्ये निवड झालेली आहे. बरं, मला एक सांग की तू अभ्यास कसा केला आणि कोणकोणते अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टीला सामोरं गेला काय सांगा? मी पहिली गोष्ट तर अभ्यास घरीच केला नाही. मी कोणते क्लास वगैरे काही केलेले नाही. माझे मार्गदर्शक माझे दाजी तेच आपलं कोणते GDचे पुस्तकं वगैरे, अजून रामसिंग यादवचे 2-3 पुस्तकं, पुन्हा ते लिंक याद आहे, कोणी यूट्यूबला ते याद आहे, ते यूट्यूबहून थोडाफार अभ्यास केला. म्हणजे ऑनलाईन अभ्यास केलेला. हां. बरं, ऑनलाईन अभ्यास तर केलेला परंतु काही क्लासेस वगैरे लावलेले होते का? नाही, क्लासेस वगैरे काहीच नाही लावलेले. आता घरीच स्टडी केलेली आहे. दाजी शिकवायचा आहे, मी करायचं. बरं, परिस्थिती तुझी घरची परिस्थिती कशी आहे काय काय सांगा? घरची परिस्थिती अशी आहे की अशी थोडी हे लगेची आहे. सगळे माझी आई शेतात जायची. माझे पप्पा पण असेच ड्रायव्हर आहे. ते पण असे गाड्या घोड्या चालवायचे आणि बस मोलमजुरी करत आलो. आणि आमचं दुकान होतं गावाकडे. मग ते दुकान मोठा भाऊ चालवायचा. बरं, मला असं एक सांग की प्रतिकूल परिस्थितीमधून तू शिक्षण घेतलेलं आहे. क्वालिफिकेशन काय आहे तुझं? क्वालिफिकेशन शिक्षण काय? शिक्षण माझं BCom झालेलं आहे आणि ITआयतून फिटर पण झालेलं आहे. फायनल झालं आहे माझं BComमध्ये. मग तुझं फिटर झाल्यानंतर तुम्ही अप्लाय वगैरे केला होता का? नाही, मी अप्लाय नव्हता केला कारण की ते मला आवडतच नव्हतं ती फील्ड. मला भरतीच आवडायचं अशी. आर्मी भरती खूप आवडायची मला. जायचं, ग्राउंड मारायचं. मी परभणीत चेस्टमध्ये गेलो होतो ग्राउंड मारून. तर मग तिथं काही जमलं नाही. मग त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं, समजून गेले ग्राउंडमधून. मग ते लॉकडाऊन लागलं तर घरी काम केलं. मग नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर मग इकडं आलो दाजीनं घेऊन आली इकडं. मग इथे प्रॅक्टिस केली? हा, इकडे प्रॅक्टिस केली, भरपूर प्रॅक्टिस केली इकडं. अभ्यास पण इकडेच केला. चांगले मित्र झाले माझे इकडं मस्त वारंगावचे. त्याच्या साह्याने चांगली प्रॅक्टिस केली बाबा. म्हणजे तू या ठिकाणी येऊन तुझा एक आदर्श डोळ्यासमोर होतं की आपल्याला जीवनामध्ये काहीतरी बनायचं आहे. हा एक आदर्श डोळ्यासमोर की जिद्द आणि चिकाटी तुझ्यामध्ये होती, ही महत्वाची. हा, जिद्द चिकाटी भरपूर होती. कारण मित्रच तसे भेटले होते ना. चांगले रनिंग करायचो आम्ही सकाळी उठून. सकाळ संध्याकाळ 2 टाईम रनिंग करायचो. आणि तिकडून आल्यावर मग अभ्यास वगैरे ते रोजचे डेली रुटीन ते. मग त्याच्यामुळं भरती आलेले मला मित्र म्हणे आता भरती आलेले जवळ, आता जोरात प्रॅक्टिस करू आपण 1 महिना. मग अजून जोरात प्रॅक्टिस केली तर मग ग्राउंड फर्स्ट बसून गेली, म्हणजे ग्राउंड क्वालिफाय होऊन गेलो. बरं, मला एक सांग की तुझं एक चांगल्या प्रकारे तू आर्मीमध्ये तुझी निवड झालेली आहे. त्याच्या संदर्भात तू सविस्तर माहिती सांगितलीच आहे. तर या निवडीच्या माध्यमातून तुझं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये अजून काय विचार राहणार आहे? ड्रीम काय राहणार आहे काय सांगा? ड्रीम राहणार आहे की ते देश सेवेसाठी अजून तत्पर राहील आणि अभ्यास चालू ठेवेल. पुढची पोस्ट कशी लवकर मिळवता येईल याचं त्याच्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजे वरची पोस्ट लवकर म्हणजे अभ्यास करत राहील. म्हणजे ट्राय अगेन गेली म्हणजे प्रयत्न करत राहील. बरं, मला एक सांग की एक चांगल्या प्रकारे तुझी निवड झालेली आहे आर्मीमध्ये आणि आजूबाजूच्या पंचकृषीमधून आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. तर या निवडीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छितो? मेसेज काय देऊ इच्छितो? पुढची गोष्ट मुलांना काय संघर्ष करा.
संघर्ष केल्यावर फळ मिळतं. संघर्ष कोणतीच गोष्ट अशक्य नाही. संघर्ष केल्यावर सगळं काही मिळेल. म्हणजे संघर्ष जीवनात महत्त्वाचा आहे. हा, संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. बरं, एक मला सांग की ही जी तुझी निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारे तुझा सत्कार समारंभ पण आयोजन केलेला आहे. गावातील ग्रामस्थ मंडळींनी, तिथले जे काही ग्रामपंचायतीचे कार्यकारिणी आहेत, सरपंच वगैरे इतरांनी तुझा सत्कार केलेला आहे. हा, तर ही जी निवड झालेली आहे तुझी, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? याचं श्रेय पहिले माझ्या आईवडिलांना देईल, मग नंतर दाजीला जाईल, मग नंतर ताईला जाईल. ताईंचं नाव काय? ताईंचं नाव आहे प्रिया संतोष वानखेडे. दाजींचं नाव काय? संतोष भगवान वानखेडे. मग ताईचं नाव आहे प्रिया संतोष वानखेडे. यांना जाईल. आणि माझे मित्रमंडळी त्यांना श्रेय जाईल. म्हणजे तू स्टडी वगैरे, प्रॅक्टिस वगैरे यासाठी जे लागणार आहे ते ताईंकडेच केलेलं आहे. हा, ताईकडेच केलेलं आहे मी. ताई कुठे राहतात? ताई खामगावला राहते, पण आता वरंगावले दाजीचा जॉब असल्यामुळं वरंगाव फॅक्टरीला राहते. म्हणजे तू जे हे यश मिळवलेलं आहे, या यशामध्ये सर्वांचं एक याचा वाटा आहे, एक संयश संपादन केलेलं आहे. बरं, एक मला एक सांग की अजून तुझे इतर मित्र आहेत, ते कोणकोणत्या मित्रांच्या सान्निध्यामध्ये तू प्रॅक्टिस केलेली आहे? काय जवळपास त्यांचे नाव काय? एक महेंद्र आहे, एक मयूर मेढे म्हणून आहे. असे भरपूर मित्र आहे. हो, मी अजून हे होते जीवन सर्जेराव आहेर, आणि याची एक चांगल्या प्रकारे आर्मीमध्ये निवड झालेली आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेऊन त्यांनी संघर्षावरती मात केलेली आहे आणि यश संपादन केलेलं आहे. ताईंकडे ऑनर्स प्रॅक्टिस ताई वरणगाव या ठिकाणी त्यांची ताई असते आणि या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस वगैरे करून यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्याच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज. स्टार्ट. माझं नाव संतोष भगवानकडे. मी ऑर्नस फॅक्टरी वरणगावमध्ये जीवन सर्जर आहे. हा माझा साला आहे. तो इथे येऊन जवळपास 9 महिने झाले. त्याला अभ्यासासाठी मी त्यांच्या गावाहून इथं आणलेलं आहे, पण त्याच्यामध्ये ती जिद्द चिकाटी होती, त्याला ते साथ भेटलं पूर्णपूर आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं. याबद्दल मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि कोणत्या याच्यामध्ये तो पॅरा कमांडोमध्ये झालेला आहे आणि तो 17 मेला हे जॉईनिंग करणार आहे आणि जॉईनिंगबद्दल मी त्याला खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो त्याचं आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. माझं नाव प्रियंका संतोष वानखेडे. जीवन आहेरची मी बहीण आहे मोठी आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचं यश त्याला मिळालं. त्याचं खूप म्हणजे असं त्याचं पहिल्यापासून होतं की मला मिलिटरीमध्येच लावायचं आहे, देश सेवेसाठी काम करायचं आहे मला. आणि त्याच्या भाऊजींनी त्याला इकडे आणलं आणि त्यांनी तशी मेहनत पण घेतली. त्याच्यामुळे त्याचं ते जे त्याला स्वप्न बघितलं होतं त्यांनी ते साकार करून दाखवलं आणि त्याच्यावर आम्हाला खूप अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे गर्व करतो त्याच्यावर आणि त्याला शुभेच्छा देतो. आता पुढं चालून असंच नाव मोठं करत राहा.